म्हणजे अडथळा. नावाप्रमाणे या चित्रपटातही धनगर समाजाच्या जगण्यात येणाऱ्या अडथळ्याची कथा सांगितली आहे. भाऊराव कराडे यांनी दिग्दर्शित केलेला ख्वाडा हा चित्रपट सत्तेवर असलेल्या लोकांनी जनसामान्यात केलेल्या असंतोषाचं चित्रीकरण करतो. क्रमांक 1. थोडासा पॅरलल सिनेमाच्या धाटणीवर जाणारा हा चित्रपट धनगर समाजाच्या भटकंतीचा प्रवास सांगतो. छोट्या गावाचा एक उन्मत्त नेता आणि तरीही त्याच्या विरोधातही आवाज उठवणं कठीण व्हावं इतकी लाचारी आजही लोकशाही असलेल्या भारतात आहे, हे दाहक सत्य इथे पाहायला मिळतंय. आणि ती ताकद दाखवणारी लोक प्रसारमाध्यमांच्या नजरेत दरोडेखोर होतात, ही अगदी ब्रिटिशकालीन परंपरा आजही आपण कशी राबवतोय हे इथे पाहायला मिळतंय. जास्त संवाद नसलेला हा चित्रपट अभिनय आणि दृश्यांमधून बोलतो, ही त्याची खासियत. क्रमांक 2. दिग्दर्शनाच्या बाबतीत हा चित्रपट नक्कीच दर्जेदार झालाय. कमीत कमी पार्श्वसंगीत, अगदी त्या जमातीच्या पठडीचे लोकसंगीत, चित्रीकरणात असलेला रॉ लुक, या सर्वच गोष्टींमुळे चित्रपट खूप वास्तववादी झालाय. कथेला निव्वळ 2 टोकं आहेत, शोषक आणि शोषित. परंतु त्या 2 टोकांदरम्यानचं सादरीकरण हे कौशल्य होतं, जे इथे बऱ्यापैकी छान जमलंय. क्रमांक 3. सर्वच कलाकारांचे अभिनय उत्तम झालेत. अभिनयानेही कथेचा वास्तववादी फील जपून ठेवलाय. जात जमात या गोष्टींचा पगडा आपल्या समाजावर इतका भारी आहे की अगदी भटक्या विमुक्त जमातीमधली माणसंही खानदान चांगलंय ना असा प्रश्न करतात. परंपरेने चालत आलेल्या गोष्टी करण्याचा अट्टहास आणि काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द, असा 2 पिढ्यांमधला फरकही इथे छान दाखवला गेलाय. क्रमांक 4. विषय तसा वेगळा नाहीये. नागराज मंजुळे यांच्या फॅन्ड्री या चित्रपटाच्या संकल्पनेशी साधारण साम्य असलेला हा चित्रपट, परंतु सादरीकरणात मात्र थोडं वेगळेपण जपलं गेलंय. हिंसेची सुरुवात कशी होते याचं चित्र इथेही पाहायला मिळतंय. अन्यायाला प्रतिकार कसा करायचा यावर शिक्षित लोकांमध्ये चर्चासत्र बसतात, परंतु अशी चर्चासत्र इथे दिसत नाही. इथे थेट कृतीचा परिचय येतो आणि किंबहुना ही कृती पाहणाऱ्याला योग्यही वाटून जाते. क्रमांक 5. नेहमीप्रमाणेच इथेही अवघ्या महाराष्ट्रातल्या अजूनही वैयक्तिक प्रगतीला मुकलेल्या अशा एका जमातीची कथा इथे मांडली गेली आहे. विषय वेगळा असा नाही, पण कथा उत्सुकता वाढवणारी नक्की आहे. आजही अशा जमातीवर आणि त्यांच्या अवस्थेवर इतकी चांगली कथा लिहिता येते, यासाठी सरकारला आणि समाजाला थँक्यू म्हणावं की याबाबतची लाज वाटावी, हे कोडं हा चित्रपट पाहताना नक्कीच पडेल. चित्रपट मेन स्ट्रीम कमर्शियल सिनेमा नाहीये, परंतु मनोरंजक आणि बोधपर नक्की आहे. मी या चित्रपटाला देते 3 स्टार्स. तुम्ही थिएटर्समध्ये जाऊन हा चित्रपट नक्की पहा आणि तुमचे रिव्ह्यूज या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये नोंदवायला विसरू नका.